नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये गेल्या 4 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये जे मराठे घुसलेले आहेत, जवळपास 10-15 लाखाच्या दरम्यान मराठे घुसलेले आहेत आणि सगळे 4ही रस्ते जाम केलेले आहेत। आणि त्यातच आता सरकारने मनोज जरांगे पाटील यांना एक ड्राफ्ट दाखवलेला आहे आंदोलन मागे घेण्यासाठी। त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करण्यात येईल, तसंच जरांगे पाटील यांच्या ज्या सर्व मागण्या होत्या या कुठंतरी सरकारने मान्य केलेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत सरकार नरमलेलं आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय, परंतु याला चॅलेंजेस देखील तेवढंच आहे। परंतु सध्या तर आपल्याला असं म्हणता येईल की मराठा समाजामध्ये चैतन्याचं वातावरण तयार झालेले आहे आणि त्यातले त्यात या आंदोलनस्थळी जे लोक आहेत किंवा आजूबाजूला जे लोक आहेत हे ढोल ताशाच्या गजरामध्ये उड्या मारतायत त्यांच्या सगळ्या मान्य मागण्या झाल्यामुळं। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, मराठा समाजाचं आंदोलन हे गेले 4 दिवस झालं महाराष्ट्रभर ह्याचा गाजावाजा, मुंबई सगळी जाम करून टाकलेली आहे मराठा समाजाने। मराठा समाजाच्या आंदोलनावरती मुंबईकर त्रस्त झालेले आहेत, पोलीस प्रशासन हातबल झालेलं आहे। त्यातच कोर्टामध्ये जनहित याचिका सदावर्ती यांनी दाखल केलेली आहे, त्यावरती देखील कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। आणि अशातच बघा, सरकारनं एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी म्हणजे कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली, तर दुसरीकडे पोलीस इथं जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना हाकलून बाहेर लावण्याचा प्रयत्न करतात मुंबई बाहेर। तर दुसरीकडे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यांना त्या मागण्याचा जी.आर सरकार दाखवते। आता हा जो जी.आर द्यायचा आहे त्याचं जे ड्राफ्ट आहे, जे सरकारनं ड्राफ्ट केलेलं आहे, हे ड्राफ्ट घेऊन या उपसमिती, जे मराठा उपसमिती जे आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, तसंच उदय सामंत आणि माणिकराव कोकाटे, त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत आले होते, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्याबरोबर अन्य काही मंत्री, एवढी जण येऊन जरांगे पाटील यांना हा ड्राफ्ट दाखवला। यामध्ये मात्र जरांगे पाटील यांनी हा ड्राफ्ट तिथं जे असणारे सगळे वकील आहेत त्या वकिलांना दाखवण्यात आला, वकिलांना दाखवला। तसंच त्यांचे जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांना जे सल्ला मसलत देणारे लोक आहेत या सर्वांना दाखवण्यात आलेला आहे। आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबत बघा, भारतीय जनता पक्षाचे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत भोसले साताऱ्याचे, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आता हा ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना दाखवल्यानंतर तो साहजिकच मनोज जरांगे पाटील यांचे जे वकील आहेत त्या सगळ्या वकिलांना तो दाखवण्यात आला। त्याचबरोबर जे कायदेशीर सल्लागार आहेत यांना देखील दाखवण्यात आला आणि तेव्हा या सगळ्यांनी हो असं सांगितलेलं आहे। आणि आता हो सांगितल्यानंतर ह्याचा जी.आर 1 तासामध्ये मनोज जरांगे पाटील यांना मिळणार आहे। आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या, तर हैदराबाद गॅजेटची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी होती। तसंच मराठा समाजावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावं, दंड मागे घेण्यात यावं। तसंच औंध गॅजेट असेल, म्हणजे आता मराठवाड्यासाठी जे आहे ते हैदराबाद गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी जे आहे ते औंध गॅजेट आहे। आता ह्या सगळ्या मागण्या हे सगळं 1 महिन्यामध्ये करायचं असं सरकारने सांगितलेलं आहे। हे सगळं करण्यासाठी वेळ लागणार आहे। त्यातच दुसरी मागणी 58 लाख कुणबी नोंदींचं जे रेकॉर्ड आहे ते सर्व ग्रामपंचायतीवरती लावा असं होतं, परंतु सरकारने ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 8 लाख लोकांच्या हरकती आहेत, तर त्याला आपल्याला वेळ लागणार आहे। आणि आंदोलनामध्ये ज्या लोकांचं बलिदान गेलेलं आहे त्या बलिदान गेलेल्या लोकांना नोकरीमध्ये घ्यायचं आहे असं देखील सांगितलेलं आहे। त्याचबरोबर
या सगळ्या JR वरती राज्यपाल देखील तात्काळ सही करणार आहेत. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सगळ्या काही मागण्या होत्या त्या सरकार दरबारी तरी सध्या तरी मंजूर झाल्याचं दिसते, मान्य केल्याचं दिसतंय. म्हणजे एकंदरीत सरकारनेही आपली नरमाईची भूमिका घेतलेली आहे आणि मराठा आंदोलकापुढे सरकारनं शरणागती पत्करली असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता या ठिकाणी हे जे लोक गाड्या घोड्या हे जे सगळं घेऊन गेले होते याचा गाड्यांवरती उभं राहून टपावरती उभं राहून मराठा समाज नाचतोय, धिंगाणा घालतोय असंच काहीच आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता हैदराबाद गॅजेट काय आहे किंवा इतर काय, आता बघा हे सगळं आता जे सुरू आहे तिथं जे चालू आहे हे आपण पाहू शकता की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पशी हे कसे बसलेले. आता हा सगळा तिथं कालवा सुरू आहे. म्हणजे एका पात्राने तर तिथं असं भाषण केलेलं आहे की आता हा बघा ड्राफ्ट आहे. आता या ठिकाणी असं भाषण झालेलं आहे एकाच तर की हा सगळा आवाज येवल्यापर्यंत गेला पाहिजे कसा आम्हाला जो हा मिळालेला आहे. बघा हा असा धिंगाणा आता मंत्रालयाच्या आवारामध्ये तिथं हे जे आहे आपलं आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानावरती हे अशा प्रकारे आता सुरू आहे. अशा पद्धतीचं आता तिथं सुरू आहे. म्हणजे एकंदर आनंद उत्सव साजरा केल्यासारखा आहे. आता बघा एकंदरीत मराठा समाजाची आता दिवाळी आहे. दिवाळी झाल्यासारखा आता गावगाव ह्याचा जल्लोष साजरा केला जाणार आहे आणि ह्याचं सगळं श्रेय हे मनोज जरांगे पाटील. बघा मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या स्थळी आहेत. JRची वाट पाहतात तर राधाकृष्ण विखे पाटील आणि साताऱ्याचे राजे भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेट बांधकाम मंत्री भोसले साहेब हे देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. आणि या ठिकाणाहून जे उदय सामंत असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील हे निघून गेलेले आहेत. आता त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी गर्दी वाढेल आणि त्या गर्दीमुळं आम्ही जातोय तर विखे पाटील हे इथंच बसून आहेत. हे आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीनं या ठिकाणी जल्लोष सुरू आहे. आणि आता थोड्याच वेळात हा JR घेऊन सरकारी अधिकारी येतील. आता या का महिन्यात सातारा गॅजेट देखील दाखल करायचा. म्हणजे हा सगळा JR काढलेला आहे हा 1 महिन्यामध्ये सगळं लागू करायचं आहे. आता जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे जर सरकारनं जर दगाफटका केला तर सरकारच्या एकाही माणसाला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असा इशारा देखील दिलेला आहे. म्हणजे फसवणूक जर झाली तर राज्यामध्ये एकही पुढारी फिरणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. मराठा समाजाने जी आंदोलन केली बीडमध्ये जे दत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांचं घर जाळलं तसंच अनेकांची हॉटेल पेटवली गाड्या पेटवल्या हे सगळे केसेस मागे घेणार असं सरकारनं सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सरकार नरमलेलं आहे. आता बघा या ठिकाणी प्रताप सरनाईक जे आहेत जे शिवसेनेचे मंत्री ते देखील आलेले आहेत. हे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं आता सरकार खरंच मनोज जरांगे पाटील यांची फसवणूक करतय का खरंच आरक्षण देण्याची भूमिका घेतय हे देखील महत्वाचं आहे. आता का सरकारला आझाद मैदान रिकाम करायचंय म्हणजे मुंबई रिकामी करायची जी सरकारवर जी टीका टिप्पणी व्हायला लागलेली आहे. मुंबईकर जे नाराज झालेले आहेत की मुंबईमध्ये हे मराठा आंदोलन आले आणि मुंबई सगळी तुंबई झालेली आहे. मुंबईमध्ये फिरणं देखील सध्या मुश्किल झालेलं आहे अशी एक टीका टिप्पणी मुंबईकरांकडून केली जात होते. यामुळंच की काय ह्या मुंबईकरांना त्रास होतोय म्हणून जरांगे पाटील यांना उठवण्यासाठी तर हे सगळं षड्यंत्र आहे का हे देखील महत्वाचं आहे. आता त्यातच बघा जे सदावर्ती आहेत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसांचे जे पिल्लू आहे यांनी मगाशी सूचक असं सांगितलं आहे की सरकारने तुम्हाला JR दिला म्हणजे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही, त्याला देखील कोर्टामध्ये चॅलेंजिंग करता येतं असं देखील सदावर्ती यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं ही लढाई पुढं अजून न्यायालयीन होती की काय
हे देखील महत्वाचं आहे. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळी 9 पर्यंत मुंबई सगळी मराठ्यांनी खाली करायची आणि मुंबई सोडून सगळे आपापल्या गावाला जाणार आहेत. म्हणजे मुंबईमध्ये जे आंदोलनाची जी गर्दी झाली होती मोठ्या प्रमाणामध्ये, ही मात्र गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल असं काहीसं चित्र दिसते. आता हे बघा, मनोज जरांगे पाटील या ठिकाणी काहीसे भावुक झालेले आहेत. हे देखील आपण पाहू शकता इथं कशा पद्धतीनं भावुक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. त्यांना असं वाटतंय की मराठ्यांसाठी मी हे काय जे करतोय हे सगळं मराठा समाजासाठी आहे आणि काही मराठे ह्याच गोष्टीला अडचण आणतात की काय असं एकंदरीत दिसते. परंतु मराठा समाजाचा आणि मनोज जरांगे पाटील यांनी जे धरलेलं आंदोलन आहे, मराठा समाजाच्या रेट्यापुढं देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे झुकलेलं आहे असंच एकंदरीत आता तरी आपल्याला दिसतंय. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या सरसकट मागण्या ह्या देवेंद्र फडणवीस सरकारनं मान्य केलेले आहेत असं आपल्याला दिसतोय. त्यातल्या प्रमुख म्हणजे मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, औंध गॅजेट आणि ज्यांच्यावरती गुन्हे दाखल होते ते सरसकट गुन्हे माघारी घेणे, ज्यांचं यामध्ये बलिदान गेलेलं आहे त्या सर्वांना त्यांच्या कुटुंबियांना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि हे सगळं कायद्यामध्ये 1 महिन्यात रूपांतर करणं, अशा सगळ्या मागण्या ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या सध्या तरी मान्य केल्या असल्याचं आपल्याला एकंदरीत दिसतंय. आता सगळा हा एल्गार आपण पाहू शकता हे कशा पद्धतीनं आंदोलनाचं स्वरूप आहे. शिवेंद्रराजे भोसले तिथं साताऱ्याचे बसून आहेत, तसंच पुन्हा विखे पाटील देखील तिथं बसून आहेत. परंतु सध्या एवढंच सांगता येईल की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालंय, हे तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.